नमस्कार. कुलाई करिअर क्लासेस अंबाजोगाई यांच्यातर्फे जे संख्या व संख्येचे प्रकार याच्यामधील काही जे प्रकार आहेत ते 4 व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. तर यानंतर आपल्याला नवीन चॅप्टर घ्यायचे वर्ग आणि वर्गमूळ. तर आपल्याला वर्ग आणि वर्गमूळ घेत असताना याच्यामध्ये वर्ग आणि वर्गमूळ या चॅप्टर मध्ये आपल्याला त्या वर्ग आणि वर्गमूळ याच्यामध्ये फरक काय याची माहिती घ्यायची आहे. तर याच्यामध्ये विचार जर केला आपण तर वर्ग म्हणजे एखाद्या संख्येला त्या संख्येने गुणणे म्हणजे त्या संख्येचा वर्ग होय. तर वर्ग जर विचार केला तर बेसिक मध्ये जर विचार करण्यात आला तर या संख्येच्या मध्ये 1 ते 30 पर्यंत वर्ग तुम्हाला लक्षात आले पाहिजे, तरच मोठ्या वर्गाचे आपल्याला छोट्या याच्यामध्ये रूपांतर करता येते. फॉर एक्झाम्पल समजा आपल्याला 2 अंकी संख्येचा वर्ग काढायचा आहे, याला गुणाकार मेथडने वर्ग करता येते किंवा डायरेक्ट याला वर्ग काढताना पहिल्याला याच्यामध्ये 54 चा वर्ग काढायचा आहे. तर आपल्याला यामध्ये 2 एकक स्थान आणि दशक स्थानचा अंक आहे. तर याच्यामध्ये 4 चा वर्ग करायचा. एकक स्थानचा अंक किती आहे 4. 4 चा वर्ग किती आला 16. तर 16 घेतल्यानंतर एकक स्थानचा अंक तिथे 6 घेतल्यावर राहणारी संख्या किती आहे 1 आहे. तर त्यानंतर पुढे काय करायचे 4 आणि 5 चा गुणाकार करायचा. 4 आणि 5 चा गुणाकार किती झाला 20. 20 च्या 2 पट जर केले तर 40 येईल. 40 मध्ये राहणारी जी संख्या आहे ते प्लस करायची 41. तर राहणारी किती राहणार आहे संख्या 4. तर 5 आणि 4 चा 5 दशक स्थानच्या अंकाचा वर्ग करायचा. 5 चा वर्ग किती 25. 25 मध्ये जर 4 प्लस केले तर 54 चा वर्ग किती आहे 2916 असे आलेले आहे. अशाच पद्धतीने कोणत्याही संख्येचा वर्ग काढताना या मेथडने कोणत्याही पद्धतीने तुम्हाला वर्ग काढता. फॉर एक्झाम्पल 102 या संख्येचा वर्ग काढायचा आहे. तर याच्यामध्ये एकक दशक आणि शतक स्थान 3 अंक मिळून काय झालेलं आहे संख्या तयार झालेली आहे. त्यावेळेस एकक स्थानचा अंकाचा वर्ग करायचा. तर इथं 2 चा वर्ग एकक स्थानचा अंक किती आहे 2. तर 2 चा वर्ग किती आलेला आहे 4 आलेला आहे. त्यानंतर दशक आणि शतक स्थानचा अंक मिळून किती झालेला आहे 10 झालेला आहे. तर त्या 2 संख्या 10 आणि 2 चा गुणाकार केला किती आला आहे 20. 20 च्या 2 पट करायचे. तर 20 च्या 2 पट किती आला आहे 40. 40 ला किती घ्यायचा 0. राहणारी संख्या किती आहे 4 आहे. तर त्या 4 तर चे संख्या आहे 10. 10 चा वर्ग किती आहे 100. 100 मध्ये जर 4 प्लस केलं तर येणार उत्तर किती आहे 104. तर 102 या संख्येचा वर्ग किती आहे 10404. म्हणजे सांगण्याचा एकच हेतू आहे. या मेथडला आपल्याला a + b कंसाच्या वर्गाचा विस्तार घेतलेला आहे. तर a + b कंसाच्या वर्गाचा विस्तार करताना जसं आपण एखाद्या संख्येला त्या संख्येने गुणल्यानंतर येणारी जी संख्या असते त्या संख्येचा काय वर्ग. तर या फॉर्म्युलाचा जर विचार केला a + b ने जर a + b ला जर गुणाकार केला तर पहिल्यांदा जे चल पद आहे b ने जर b ला गुणाकार केला b वर्ग आणि b ने जर a ला गुणाकार केला ab. त्यानंतर दुसरे चल पद कोणता आहे a ने जर b ला गुणाकार केला तर ab आणि a ने a ला गुणाकार केला तर a वर्ग. तर याचं उत्तर काय आलं a वर्ग + 2ab + b वर्ग आले. तर त्याच पद्धतीने आपण या 54 चा आणि 102 या संख्येचा वर्ग काढलेला आहे. तशाच पद्धतीने जर आपण 42 3 नंबरचं उदाहरण घेतलं 42 चा वर्ग काढताना एकक स्थानचा अंक किती आहे 2. तर 2 चा वर्ग किती झालेला आहे 4 झालेला आहे. त्यानंतर दशक स्थानचा अंक किती आहे 4 आहे. 4 दशक स्थानच्या आणि एकक स्थानच्या अंकाचा गुणाकार केलेला आहे किती आहे 8. 4 आणि 2 चा गुणाकार 8. 8 चे दुप्पट किती आलेला आहे 16. तर 16 ला किती घेतलेला आहे 6. तर राहणारी संख्या किती आहे 1 राहिली आहे. तर दशक स्थानच्या अंकाचा वर्ग करून ती राहणारी जी संख्या आहे ती प्लस केला तर त्या संख्येचा काय वर्ग येईल. तर दशक स्थानचा अंक किती आहे 4. 4 चा वर्ग किती आलेला आहे 16. तर 16 मध्ये जर 1 प्लस केलं तर उत्तर किती आलेलं आहे 1764. तर 42 चा वर्ग किती आलेला आहे 1764 असे आलेला आहे. त्यानंतर पुढचं जे आहे फॉर एक्झाम्पल समजा 3 अंकी संख्या असेल 252 या संख्येचा वर्ग काढायचा आपल्याला. तर या 252 या संख्येचा वर्ग काढताना एकक स्थानचा अंक किती आहे 2. तर या एकक स्थानच्या अंकाचा वर्ग करायचा आहे. तर 2 चा वर्ग किती आहे 4. म्हणजे याचा काही घ्यायची गरज आहे का नाही. दशक स्थान आणि शतक स्थान मिळून संख्या किती झाली आहे 25. तर या दशक स्थान आणि शतक स्थानच्या संख्येला मिळून एकक स्थानाच्या संख्येला गुणाकार करायचे. तर 25 आणि 2 चा गुणाकार केलेला आहे किती आलेला आहे 50. 50 च्या दुप्पट किती आलेला आहे 100. 100 ला किती आलेला आहे 0. तर राहणारी संख्या किती आहे 10 आहे.
तर त्यानंतर 25 या संख्येचा वर्ग करायचा. 25 चा वर्ग किती आहे? 625. 625 मध्ये जर 10 प्लस केले तर येणारं उत्तर किती आहे? 63,504 हे उत्तर आलेलं आहे. अशा पद्धतीने कोणत्याही संख्यामध्ये जर आपल्याला वर्ग करताना a प्लस b या फॉर्म्युल्याचा जर विस्तार केला तर येणार आपलं उत्तर आहे. आणि एक जर उदाहरण पाहायचं असेल कोणतीही संख्या घ्या तुमच्या मनावर, समजा 84 या संख्येचा वर्ग काढायचा तर एकक स्थानचा अंक किती आहे? 4. तर 4 चा वर्ग किती आहे? 16. 16 ला किती घेतलेला आहे? 6. तर राहणारी संख्या किती आहे? 1 आहे. तर 1 राहणारी संख्या त्यानंतर दशक स्थानाने एकक स्थानच्या अंकाचा गुणाकार किती आला आहे? 8 आणि 4 चा गुणाकार किती? 32. 32 च्या दुप्पट केलं किती आलं? 64. 64 मध्ये 1 जर प्लस केलं तर 65. तर 65 ला किती आलं? 5. राहणारी संख्या किती आहे? 6 आहे. तर त्यानंतर दशक स्थानच्या अंकाचा वर्ग करायचा तर वर्ग केला आपण. 8 चा वर्ग किती आला आहे? 64. तर 64 मध्ये जर आपण ते राहणारी संख्या किती होते? 6. तर 64 मध्ये जर 6 प्लस केलं तर येणार उत्तर किती आहे? 70. अशा पद्धतीने कोणत्याही संख्येला a अधिक b या कंसाच्या वर्गाचा विस्तार केला तर अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर काढण्यात येईल. म्हणजे तुम्हाला 1 ते 30 पर्यंत वर्ग म्हणजे एखादे फॉर एक्झाम्पल गुणाकार पद्धतीने तुम्हाला वर्गमूळ काढता येते. जर जरा आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये एकच आहे की आपल्याला परीक्षेत येणारा भाग अचूक आलाच पाहिजे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला टाइमाचं प्लॅनिंग केल्यानंतर तुम्हाला आयुष्यामध्ये तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे. सांगण्याचा एकच हेतू आहे, कष्ट करत राहा. ज्यावेळेस तुमच्यामध्ये रिझल्ट आणण्याची कॅपॅसिटी तयार होईल त्यावेळेस असे साधारण क्वेश्चन प्लस डीपचे क्वेश्चन जर घेतले तर 100% आपला रिझल्ट है. वक्त किसी को कोयला बनने के लिए, कोयले का कोहिनूर बनने के लिए आपको स्ट्रगल करना चाहिए. जब आपके डिपेंड है कि आपको रिजल्ट लाने के लिए क्या करना चाहिए. उसी तरह वक्त किसी को नूर का बेनूरी बना देता है, वक्त किसी को क्या करता है? हुजूर का फकीर बना देता है. उसी तरह वक्त की जो कदर करता है वो क्या होता है? कोयले का कोहिनूर हो जाता है. उसी तरह आपको आने वाली भर्ती में जब आपको रिजल्ट लाने के लिए आपको क्या करना चाहिए? संघर्ष करना चाहिए. त्याच्यासाठी आपल्याला साध्या गोष्टीकडून डीप म्हणजे अध्यापनामध्ये एकच आहे. ज्यावेळेस शिक्षकाला अध्यापन करताना ज्ञान आकलन उपयोजन कौशल्य या गोष्टीचा विचार करून तुम्हाला ज्यावेळेस आम्ही शिकवतात तर तुम्हाला ते नॉलेज देत आहे आणि ज्यावेळेस नॉलेज दिल्यानंतर तुम्हाला त्याचं काय करायचं आकलन केल्यानंतर ज्यावेळेस परीक्षेमध्ये तुम्ही हे संपादन केलं तर तुमचं ते स्किल झालेलं आहे. तर हे स्किल प्राप्त करण्यासाठी आपल्याला ऐकण्याची कॅपॅसिटी पाहिजे, क्षमता असली पाहिजे कॅपॅसिटी. त्याच पद्धतीने तुमचा रिझल्ट येणार आहे. आणि येणारे जे आहे तर अशाच पद्धतीने जे रेग्युलर मध्ये आपला कोणताही सिलेबस शिकत राहिलं आणि आपल्याला टायमाची अचूकता जर आली तर येणाऱ्या भरतीमध्ये आपला 100% रिझल्ट आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला वर्ग काढता येते. तर हे झाला नंबर संख्यामध्ये आपल्या वर्ग आणि वर्गमूळमध्ये वर्ग काढण्याची पद्धत झालेली आहे. त्यानंतर दुसरा जे नियम आपल्याला वर्गमूळ काढायचे. याच पद्धतीला आपण उलट म्हणजे विपरीत जर घेतलं तर येणारी जी संख्या आहे ती आपल्याला त्याचं वर्गमूळ निघत आहे. तर याचा विचार जर केला आपण आता सगळ्यात मेन महत्वाचं आहे. आता समजा 1024 ही संख्या दिलेली आहे वर्गमूळात आहे. तर या वर्गमूळामध्ये एकच करायचं आहे की ज्यावेळेस आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे तर यामध्ये 24 आणि 10 चे 2 गट पडायचे. वर्गमूळामध्ये 2 चे गट असतात. एवढं लक्षात ठेवायचं ज्यावेळेस संख्येचा एकक स्थानचा अंक हे जर तक्ता तुमच्या लक्षात आला की तुम्हाला 100% उत्तराचं निराकरण. संख्येचा एकक स्थानचा अंक त्यानंतर ज्यावेळेस वर्गमूळ काढताना संख्येचा एकक स्थानचा अंक एकक स्थानचा अंक जर लक्षात आला तर तुम्हाला 100% या संख्येचं वर्गमूळ काढता येते. ज्यावेळेस वर्गमूळ काढताना एकक स्थानचा अंक असा तक्ता एक तयार जर लक्षात आला ज्यावेळेस संख्या दिली तुम्हाला 1 तर या वर्गमूळ काढताना एकक स्थानचा अंक तुम्हाला काय 1 किंवा 9. त्यानंतर जर तुम्हाला 4 ही संख्या दिली असेल 4 जर संख्या दिली असेल तर त्यावेळेस वर्गमूळ काढताना एकक स्थानचा अंक तुम्हाला 2 किंवा 8. किती? 2 किंवा 8. ज्यावेळेस संख्येचा एकक स्थानचा अंक जर 5 दिला असेल तर त्या संख्येचं वर्गमूळ काढताना तुम्हाला एकक स्थानचा अंक 5च येणार आहे. ज्यावेळेस तुम्हाला संख्येचा 6 अंक दिला असेल तर 6 अंक दिल्यानंतर याचा जर वर्गमूळ काढायचा असेल तर एकक स्थानचा अंक 4 किंवा 6 आहे.
त्याच पद्धतीने 9 या संख्येचा जर आपल्याला एकक स्थानाचा अंक दिला असेल तर त्या संख्येचं वर्गमूळ काढताना 3 किंवा 7 अंक येईल. त्यानंतर राहिलेल्या ज्या संख्या आहेत 2, 3 आणि 7 तर याच्यामध्ये एकक स्थानाचा अंक घेतला त्याला वर्गमूळ काढताना त्या संख्या दशांश रूपामध्ये येतात, म्हणजे याचं पूर्ण वर्गमूळ निघालं जात नाही. त्यावेळेस तुम्हाला असं लक्षात ठेवायचं, जर स्टार मध्ये 23 असल्या तर या संख्येचं केव्हा एकक स्थानाचा अंक 23 असल्या तर या संख्येचा एकक स्थानाचा अंक जर येत असेल किंवा एकक स्थानाचा अंक 2, 3, 6 आणि 8 हे अंक येत असेल तर त्या संख्येचे एकक स्थानाचा अंक येत असेल तर त्या संख्येचे आपल्याला पूर्ण वर्गमूळ निघत नाही, पूर्ण वर्गमूळ निघत नाही. हे जर माहित झालं तरच आपल्याला या टेक्निकचा वापर होतो. अशा पद्धतीने संख्येचा एकक स्थानाचा अंक आणि वर्गमूळ काढताना एकक स्थानाचा अंक जर येत असेल तर 100% तुम्हाला याचं निराकरण होईल. आता फॉर एक्झाम्पल जर विचार केला आपल्याला 1024 या संख्येचा आपल्याला वर्गमूळ काढायचा आहे तर या 1024 मध्ये किती अंक आहेत? एकक स्थानाचा अंक 4 आहे, दशक स्थानाचा अंक 2 आहे, शतक स्थानाचा 0 आहे आणि हजारचा किती आहे? 1 आहे. तर पहिल्यांदा आपल्याला याला 24 चा गट पाडायचा आहे आणि 10 चा. तर 24 ला एकक स्थानाचा अंक 4 असल्यामुळे तक्त्यामध्ये काय दिलेलं आहे? 2 किंवा 8. तर एकक स्थानाचा अंक 2 किंवा 8 आहे. त्यानंतर आता जे 10 चा जे गट पाडलेला आहे दुसरा 10 च्या जवळ पूर्ण वर्गमूळ संख्या शोधायची, लहान संख्या. तर 10 च्या जवळ पूर्ण वर्गमूळ संख्या किती आहे? 9. 9 या संख्येचा जर वर्गमूळ काढला तर ती संख्या किती येईल? 3 येईल. किती येईल? 3. म्हणजे आपल्याला याचं 32 किंवा 38 यापैकी उत्तर येणार आहे. म्हणजे आता आपल्याला जर दशक स्थानाचा अंक किती आहे? 3. 3 च्या पुढली संख्या घेतली 4. 3 आणि 4 चा जर गुणाकार केला तर 12. 12 पेक्षा दुसरा जे गट तयार केलेला होता ही संख्या लहान येत असल्यामुळे या संख्येचं वर्गमूळ किती आलेलं आहे? 32 आलेलं आहे. जर हेच उदाहरण जर आपल्याला असेल फॉर एक्झाम्पल वर्गमुळात 1444 संख्या दिलेली आहे तर इथे काय केलेलं आहे? तर इथे दिलेला आहे 44 चा गट आणि 14 चा. जर एकक स्थानाचा अंक 4 असल्यामुळे तुम्हाला वर्गमूळ काढताना एकक स्थानाचा अंक किती येईल? 2 किंवा 8. तर आता पाठीमागील संख्या दुसरा गट कोणता आहे? 14 चा गट आहे. तर 14 चा गट काढताना आपल्या 14 च्या जवळ पूर्ण वर्गमूळ संख्या किती आहे? 9. 9 चं वर्गमूळ किती आलेलं आहे? 3 आलेलं आहे. तर या 3 चे गट पाडल्यानंतर 3 च्या पुढली संख्या घ्या 4. 3 आणि 4 चा गुणाकार केला 12. 12 पेक्षा 14 मोठी संख्या असल्यामुळे या संख्येचं काय केलेलं आहे? उत्तर किती आलेलं आहे? 38. अशा पद्धतीने म्हणजे हे आता याच्यामध्ये विचार केला दोन्ही मध्ये जर डिस्टन्स म्हणजे अंतर जर असेल तर वर्गमुळात 1024 ही संख्या दिलेली आहे तर याच्यामध्ये उत्तर किती आलं आहे? 32 आणि 1444 वर्गमूळ दिलेला आहे तर याचं उत्तर किती आलं आहे? 38 दिलेलं आहे. तर सांगण्याचा एकच हेतू आहे की आपल्याला हे चार्ट म्हणजे तक्ता लक्षात आलं की आपल्याला कोणतंही उत्तर काढण्यात येईल. अशाच पद्धतीने जर आपल्याला 5 अंकी संख्या घेतली तरी त्या संख्येचा आपल्याला वर्गमूळ चांगल्या पद्धतीने काढता येईल. फॉर एक्झाम्पल आता पाहून घ्या, समजा आता एकक स्थानाचा अंक आपण 5 घेतलेला आहे. किती? 5. समजा 15625 ही संख्या दिलेली आहे तर याला इझी मेथड आहे. ज्यावेळेस गट पाडत आहे त्यावेळेस 25 चा गट आणि 156 चा गट तयार. केव्हाही लक्षात ठेवा ज्यावेळेस आपल्याला वर्गमूळ काढायचा असेल त्यावेळेस 25 चा गट म्हणजे पहिला 2 चाच गट करायचा, पाठीमागला 3 असेल तर 3, 4 असेल तर 4. त्या 25 चा वर्गमूळ काढला तर 5 आलेला आहे. आता एकच लक्षात ठेवायचं ज्यावेळेस एकक स्थानाचा अंक जर 5 येत असेल त्यावेळेस पाठीमागल्या संख्येच्या जवळ लहान पूर्ण वर्गमूळ शोधायचं. तर या 156 च्या जवळ 12 चा वर्ग 144 आहे तर 12 चा वर्ग 144, 13 चा वर्ग 175 जास्त होते म्हणजे याला उत्तर काय येणार? 12. म्हणजे या संख्येचं वर्गमूळ काढलं तर याला उत्तर किती आलं? 125. म्हणजे सांगण्याचा एकच हेतू आहे की ज्यावेळेस एकक स्थानाचा अंक जर 5 जर येत असेल तर त्यावेळेस वर्गमूळ काढताना एकक स्थानाचा अंक किती येणार आहे? 5 येणार आहे. अनेक एक उदाहरण पाहून घे त्याच्यावर. 2 नंबर समजा आपल्याला उदाहरण काय दिलेलं आहे? 18225 दिलेलं आहे. तर याचा जर विचार आपण केला तर याच्यामध्ये 25 चा गट आणि 142 चा. 25 च्या गटामध्ये 25 ला किती आलेला आहे? 5 आलेला आहे.
182 जवळ पूर्ण वर्गमूळ संख्या किती आहे 169. 169 चा जर वर्गमूळ काढला तर 13, तर या संख्येचं उत्तर किती आलं 135 आले. म्हणजे सांगण्याचा एकच हेतू आहे की आपल्याला 5 या एकक संख्या 2 गटाची गरज नाही, तर तिथं 5 ला किती दिलेलं आहे 5 दिलेलं आहे. अशाच पद्धतीने आपल्याला 6 आणि 9 चे भाग घ्यायचे. तर 6 चा जर विचार केला आपण तर याच्यामध्ये 6 चा जर विचार केला तर आपल्याला फॉर एक्झाम्पल 7056 एक संख्या दिलेली आहे, त्यानंतर 2116 एक संख्या दिलेली आहे. तर याच्यामध्ये जर विचार जर केला आपण तर याच्यामध्ये 56 चा एक गट होईल आणि 70 चा एक गट होईल. तर एकक स्थानचा अंक जर 6 येत असेल तर या संख्येचं वर्गमूळ काढताना एकक स्थानचा अंक येतील 4 किंवा 6. आता 70 च्या जवळ पूर्ण वर्गमूळ संख्या किती आहे 64. समजा 9 चा वर्ग किती 81. 70 पेक्षा 81 मोठी संख्या असल्यामुळे आपल्याला लहान संख्या घ्यायची आहे. तर या 70 च्या जवळ पूर्ण वर्गमूळ संख्या कोणती आहे 64. 64 चा वर्गमूळ काढलं किती आलं आहे 8. म्हणजेच आपल्याला या संख्येचं उत्तर एक तर 84 तर येईल किंवा 86. तर याचा विचार जर केला तर 8 च्या पुढली संख्या घ्यायची आहे 9. 8 आणि 9 चा गुणाकार केला तर 72. तर जे आपल्याला वर्गमूळात संख्या दिलेली आहे तर त्या वर्गमूळामध्ये 70 56 संख्या आहे. तर या 70 च्या पेक्षा 72 ही संख्या मोठी असल्यामुळे आपल्याला हे लहानात उत्तर येईल. त्याचं उत्तर किती आलेलं आहे 84 उत्तर आलेलं आहे. म्हणजे सांगण्याचं उदाहरण देण्याच्या मेथड मध्ये जर विचार केला तर आपल्याला अशा पद्धतीने वर्गमूळ काढता येणार आहे. त्यानंतर दुसरा आहे 16 आणि 21. तर 16 ला एकक स्थानचा अंक 6 असल्यामुळे याचं उत्तर काय येणार 4 किंवा 6. 21 च्या जवळी पूर्ण वर्गमूळ संख्या लहान संख्या म्हणजे 16 आहे. 16 चा वर्गमूळ किती आला 4. त्याच पद्धतीने 4 च्या पुढला अंक घ्यायचा 5. 4 आणि 5 चा जर गुणाकार केला तर उत्तर किती येईल 20. 20 पेक्षा 21 मोठी संख्या असल्यामुळे उत्तर किती आलेलं आहे 46 आलेलं आहे. म्हणजे सांगण्याचा एकच हेतू आहे. म्हणजे आपल्याला याचं उत्तर काढताना काय आलं बेटा, आता पहिल्या उदाहरणामध्ये 7056 चा वर्गमूळ किती निघालेला 84 आणि 2 नंबरच्या उदाहरणामध्ये 2116 चा वर्गमूळ काढला तर किती आले 46 असं आलेलं आहे. अशा पद्धतीने रेग्युलर. त्यानंतर पुढला भाग आहे 9 चा. 9 चा जर विचार केला आपण तर एकक स्थानचा अंक आपल्याला किती आहे 9 दिल्यामुळे 3 किंवा 7 येणार आहे. तर याचा जर विचार केला आपण तर याच्यामध्ये जर 2209 या संख्येचा समजा आपल्याला वर्गमूळ काढायचे किती 2209. तर याच्यामध्ये 09 चा एक गट आणि 22 चाललाय. तर 9 ला किती येईल बेटा, ज्या तुम्हाला तक्त्यामध्ये दिलाय 9 ला किती दिलेला आहे वर्गमूळ करताना एकक स्थानचा अंक 3 किंवा 7 येणार आहे. तर याच्यामध्ये पहिल्यांदा 3 किंवा 7 घ्यायचा आहे. त्यानंतर अशा पद्धतीने आता 22 च्या जवळ लहान संख्या किती येईल 16. 16 चा वर्गमूळ किती आला 4. म्हणजे सांगण्याचा हेतू की याचं उत्तर एक तर 43 किंवा 47 या दोन पैकी राहणार आहे. आणि त्यानंतर 4 दशक स्थानच्या अंकाची पुढली संख्या घ्यायची 4 आणि 5. 4 आणि 5 चा गुणाकार केला उत्तर किती आलं 20. 20 पेक्षा 22 ही मोठी संख्या असल्यामुळे या संख्येचं उत्तर किती आलं आहे 47 आलेलं आहे. त्यानंतर दुसरा आहे दुसरी संख्या घेतलेली आपण समजा फॉर एक्झाम्पल समजा 529 संख्या घेतलेली आहे. तर 29 आणि 5 चा गट केलेला आहे. तर 9 ला किती येईल 3 किंवा 7. तर या 5 च्या जवळ पूर्ण वर्गमूळ संख्या कोणती आहे 1 चा वर्गमूळ किती आलेला आहे म्हणजे 1 च्या पेक्षा 2 येणार बेटा. तर 2 चा किती आहे 4. तर 4 चा वर्गमूळ किती आला 2 याचं उत्तर तर एक तर 23 किंवा 27 या दोन पैकी येणार आहे. तर 2 च्या पुढली संख्या घ्या 3. 2 आणि 3 चा गुणाकार किती आलेला आहे 6. 6 पेक्षा 5 ही छोटी संख्या असल्यामुळे याचं उत्तर किती आलेलं आहे 23 आलेलं आहे. अशा पद्धतीने कोणत्याही संख्येचा आपल्याला वर्गमूळ काढताना काय करायचं आहे म्हणजे या तथ्याचा वापर केला की 100% आपल्याला डिफरंट कळणार आहे. तर हे झाले वर्ग आणि वर्गमूळ. आणि शेवटचे राहिलेले जर एकक स्थानचा अंक जर 2 3 7 आणि 8 हे जर अंक येत असतील तर त्या संख्येचं वर्गमूळ काढताना आपल्याला एकक स्थानचा अंक म्हणजे त्या संख्येचं पूर्ण वर्गमूळ निघत नाही. तर त्या संख्या कशामध्ये ते दशांश स्वरूपामध्ये येतात. तर सांगण्याचा एकच हेतू आहे. तर वर्ग आणि वर्गमूळ मध्ये डिफरंट एकच आहे. वर्ग मध्ये एखाद्या संख्येला त्या संख्येने गुणणे आणि वर्गमूळ मध्ये काय करायचे 2 चे गट करून त्याला वर्गमूळाच्या बाहेर काढले तर येणारा भाग हा तुम्हाला वर्गमूळ निघणार आहे.
म्हणजे हे तुमचं बेसिक आहे. याच्या आधारित आपल्याला पुढले प्रकार आहे गुणोत्तर टाइम मध्ये मिळणार आहेत. त्यानंतर याची गट पाहिल्यानंतर वर्गमूळ संख्या कोणते आहेत अशा पद्धतीचे रिव्हिजन होणार आहे. म्हणजे सांगण्याचा जिद्दीने पेटलेला माणूस 100% आयुष्यामध्ये सक्सेस होत आहे. आजच्या पिढीमध्ये काय झालेलं आहे सगळ्यात मेन म्हणजे की मॅच्युरिटी नाही, परिपक्वता नाही. या परिपक्वता ज्याने व्यवस्थित पद्धतीने हँडल करेल तरच त्याचं या स्पर्धा परीक्षेमध्ये त्याचं चीज होणार आहे आणि येणाऱ्या भरतीमध्ये 100% त्याचा रिझल्ट येणार आहे. सफलता की सीढ़ी पर चढ़ने के लिए आपको संघर्ष जरूर है बेटा. जब तक तुम संघर्ष नहीं करते तब तक तुम्हारा रिजल्ट नहीं आता. लाइफ इज स्ट्रगल है, ग्रेट लाइफ इज अ ग्रेट स्ट्रगल. जितना तुम जिंदगी में स्ट्रगल करते संघर्ष उतना आपको बड़ी जीत मिल जाती है. याच पद्धतीने आपल्याला पुलाई करिअर क्लासेस तर्फे तुम्हाला चांगले चांगले असे व्हिडिओ तर याच्यामध्ये जर तुम्हाला वर्ग आणि वर्गमूळ हे चॅप्टर जर व्यवस्थित असेल तर आपल्या पुलाई करिअर क्लासेसला या म्हणजे काय करा, सबस्क्राइब करा आणि जे गोरगरीब आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे आपल्याला काय होते जे जे आपणाशी आहे ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन. अशा पद्धतीने आपल्याला देशामध्ये एक प्रकारे काय करायचं, नॉलेज वाढवण्याचं काम करायचं आहे आणि व्यवस्थित पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, एकतर या स्पर्धा परीक्षेत तुमचा मानसिक म्हणजे एकतर विकास बी होणार आहे आणि तुमच्या एक नॉलेज वाढल्यानंतर माणसामध्ये काय होते एक पुढच्या व्यक्तीला कशा बोलण्याची कॅपॅसिटी राहते त्या पद्धतीने तुमचा रिझल्ट येणार आहे. तर आतापर्यंत म्हणजे जे वर्ग आणि वर्गमूळ या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला एकच घेतलेलं आहे, वर्ग आणि वर्गमूळ यामधला डिफरंट घेतलेला आहे. याच्या पद्धतीचे या पुढले गणिताचे आहेत नियम 3, 4, 5 तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेणार आहेत. अशाच पद्धतीने तुम्ही व्हिडिओ पाहत राहा आणि 100% तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये रिझल्ट येणार. अशा पद्धती जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर 100% तुम्ही त्याला सबस्क्राईब करा आणि इथेच म्हणजे आजच्या याचा म्हणजे काय क्लासला विश्राम देतो आणि येणारा भाग तुम्हाला पुढचा भाग येते. नमस्कार.